नमस्कार. अथायू मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल प्रस्तुत आयुर्विचार या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपल्या शरीरातला प्रत्येक अवयव अत्यंत महत्त्वाचा असतो. जोपर्यंत त्या अवयवाला काही बाधा पोचत नाही, आपल्याला कुठे दुखणं खुपणं सुरू होत नाही, तोपर्यंत आपल्याला त्या अवयवाची किंमत असत नाही. दुर्दैवानं जेव्हा एखादा आजार, एखादी व्याधी जडते, त्यानंतर आपल्याला त्या अवयवाची, त्या ऑर्गनची किंमत खऱ्या अर्थानं आपल्याला कळते आणि तो ऑर्गन आपल्या शरीरासाठी, आपल्या जगण्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला समजतं. आज हे मी का बोलतोय, तर आपल्या शरीरामध्ये जे वेगवेगळे अवयव आहेत ते सगळेच जण व्यवस्थित काम करत असतात तोपर्यंत आपण धडधाकट असतो, आरोग्यदायी काम करत असतो, चालत असतो, फिरत असतो. पण त्यातला एखादा जरी अवयव बिघडला तर मात्र सगळंच ठप्प होऊ शकतं. शरीरातला एक अवयव असा आहे की जो अत्यंत महत्त्वाचं काम करत असतो, तो आहे किडनी. किडनीचे विकार गेल्या काही वर्षामध्ये प्रामुख्यानं दिसून येऊ लागलेले आहेत आणि त्याचबरोबर मेडिकल सायन्स किडनीच्या बद्दल प्रचंड झपाट्यानं डेव्हलप होत गेलेलं आहे. म्हणजे आता किडनी ट्रान्सप्लांट हे सुद्धा शक्य झालेलं आहे. गेल्या काही वर्षामध्ये किडनी ट्रान्सप्लांट कोल्हापूरसारख्या शहरात सुद्धा होऊ लागलेला आहे आणि अथायू हॉस्पिटलमध्ये किडनी या अवयवावरती उपचार करणारे डॉक्टर रणजित दळवी आज आपल्या स्टुडिओत आलेले आहेत. मी स्वागत करतो डॉक्टर रणजित दळवी यांचं. नमस्कार. सुरुवातीला म्हटलं तसं की शरीरातला प्रत्येक अवयव अत्यंत महत्त्वाचा असतो, पण जेव्हा एखादा आजार होतो त्याच वेळेला आपण खडबडून जागे होतो. आमचा या कार्यक्रमाचा हेतू हाच आहे की मुळात कोणालाही डॉक्टरांकडं हॉस्पिटलमध्ये यायची वेळच येता कामा नये. त्याच्यासाठी अवेअरनेस, जनजागृती, कोणत्याही व्याधीची लक्षणं किंवा त्याच्याबद्दलचे उपचार, खबरदारी याबद्दल माहिती व्हावी म्हणून आपण आज बोलतोय. मला पहिल्यांदा तुम्हाला तेच विचारायचं आहे की किडनी म्हणजे एक प्रकारे शरीरातली गाळणी असं आपण म्हणूया. शरीरातील जे काही आपण द्रवपदार्थ घेतो ते गाळायचे आणि त्यातलं जे नको आहेत त्या टॉक्सिनसह ते द्रवपदार्थ बाहेर फेकायचं काम किडनीमध्ये होतं. किडनीचे साधारणपणे गेल्या काही वर्षातले आजार कोणकोणते आहेत? किडनी आपल्या शरीरामध्ये दोन असतात. हो. आणि किडनी हा अत्यंत महत्त्वाचा ऑर्गन आहे, शरीरातला अवयव आहे. किडनीचे आजार हे साधारणतः म्हणजे ज्या पद्धतीनं आपल्या समाजातल्या पेशंट्समध्ये जे सिम्पटम्स दिसत आहेत त्यानुसार पहिली गोष्ट की किडनी निकामी होणे अशा प्रकारचा आजार डॉक्टरांचा किडनी फेल होणे या बोलीभाषेमध्ये. तर किडनी फेल होण्याचे बरेच सारे सिम्पटम्स असतात. त्याच्या व्यतिरिक्त किडनी फेल सोडून बाकीचं जे आहे की किडनीमधून प्रोटीन, युरिनमधून प्रोटीन लीक होणे, ज्याला प्रथिनं लीक होणे आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर किडनीच्या संबंधित किडनीमधून ज्या गोष्टी आपल्या शरीरासाठी गरजेच्या आहेत त्यांचं प्रोडक्शन कमी होणं, जसं रक्त कमी होणं. कारण किडनीचं एक काम हेही असतं की शरीरामध्ये ज्या लाल रक्तपेशी असतात त्यांना तयार होण्यासाठी जे इरिथ्रोपोएटिन गरजेचं असतं हॉर्मोन, ते किडनी मार्फत तयार केलं जातं. तर त्याची लेवल कमी होऊ शकते किडनीच्या आजारांच्या मध्ये. किडनीमध्ये व्हिटॅमिन डीचं ॲक्टिव्हेशन होतं की ज्याच्यामुळे आपली हाडं मजबूत ठेवली जातात. अच्छा. तर हाडं मजबूत राहत नाहीत जर किडनीचं काम कमी झालं तर. अच्छा. म्हणजे आम्हाला वाटत होतं की किडनी म्हणजे फक्त आणि फक्त आपल्या शरीरात म्हणजे गाळणीसारखं काम करते आणि ते जे नको असतील ते सगळे द्रवपदार्थ बाहेर फेकते, पण त्याच्या बरोबरीनं शरीरासाठी आवश्यक असणारी इतकी जबाबदारी किडनीवरती आहे. हो. पण आता आपण जेव्हा म्हणतो की किडनी फेल झाली तेव्हा त्याची लक्षणं आधीपासून काही जाणवत असतात? असं अचानक तर काही फेल होणार नाही. बरोबर. काय असतात ती लक्षणं? ओके. आपल्या शरीरामध्ये देवानं दोन किडन्या दिलेल्या आहेत. ही एक चांगली गोष्ट यासाठी आहे की मनुष्याला जितकं काम किडनीचं गरजेचं असतं त्याच्यापेक्षा अत्यंत जास्त पटीने काम ह्या किडनीच करत असतात. तर त्याचा एक वाईट परिणाम हा आहे की किडनी बऱ्याच वेळेला 50% जास्त किंवा 60% जास्त डॅमेज म्हणजे इजा झाल्याशिवाय आपल्याला त्याची लक्षणं कळत नाहीत. बरीच अशी लक्षणं आहेत की किडनीच्या आजारामध्ये सुरुवातीच्या काळात दिसून येतात. त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे की अंगावरती सूज येणे. सूज सुरुवातीच्या ज्या आजारामध्ये असते ती चेहऱ्यावरती येते. मोस्टली म्हणजे पेशंट्सकडून असं सांगण्यात येतं की चेहऱ्यावरती, डोळ्याखालीच वगैरे सूज आली, सकाळी उठल्यानंतर ती दिसली, त्यानंतर 10-15 मिनिटांनी ती निघून गेली. किंवा प्रवासामध्ये पायावरती सूज आली पण ती 10-15 मिनिटानंतर चालल्यानंतर वगैरे ती निघून गेली.
सुरुवातीच्या काळात ही टेम्पररी म्हणजे थोड्याफार वेळेसाठी राहते, त्याच्यानंतर ही सूज जास्त वेळेसाठी किंवा काहीही केलं तरी ती सूज कमी येत नाही, या प्रकारचं लक्षण असू शकतं. अच्छा. याच्या व्यतिरिक्त लघवीचं प्रमाण कमी होणे किंवा लघवी खूप जास्त प्रमाणात होणे हे लक्षण किडनीचं असू शकतं. याच्या व्यतिरिक्त थकवा जाणवणे, त्याच्यानंतर काम करण्याची इच्छा न होणे, मळमळ होणे आणि शरीराला अंगाला खाज येणे किंवा अंग पांढरं पडणे, या प्रकारचे सिम्पटम्स ही सुरुवातीच्या काळात दिसू शकतात. बर. पण मग जेव्हा किडनी फेल होती त्यावेळेला तो जो आजार किंवा त्याच्यामध्ये फेल होण्याचं जे काही प्रमाण असतं ते पर्सेंटेज वाईज असतं आणि ते कोणत्याही एका किडनीला होतं की एकाच वेळेला दोन्ही किडनीवरती परिणाम होत असतो? किडनीचं आजार ओळखण्यासाठी आपल्याकडे बेसिक टेस्ट आहेत काही, म्हणजे रक्ताच्या ज्या तपासण्या तुमचे डॉक्टर तुम्हाला सांगतील. पहिली टेस्ट आहे ती म्हणजे की लघवीची तपासणी, ज्याच्यामध्ये लघवीमध्ये काही गोष्टी म्हणजे जसं मगाशी आपण बोललो की प्रथिनं काही लीक होत आहेत का, लघवीमध्ये रक्त जात आहे का, या प्रकारची लक्षणं आपण त्यामध्ये बघू शकतो. त्यानंतर दुसरी महत्त्वाची टेस्ट आहे की रक्तामध्ये क्रियाटिनिनचं प्रमाण किती आहे. यावरून किडनीचं काम करण्याचं प्रमाण आपल्याला कळून येतं. क्रियाटिन म्हणजे नेमकं काय असतं? हा शब्द सगळ्यांना माहित आहे, पण क्रियाटिन म्हणजे काय मोजलं जातं? बरोबर. तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा आपण शरीरामध्ये जसं रक्ताचं प्रमाण किती आहे बघण्यासाठी हिमोग्लोबिनची लेवल बघतो, त्याचप्रमाणे किडनीचं काम किती प्रमाणात चालू आहे हे बघण्यासाठी एक घटक आहे, तो म्हणजे क्रियाटिनिन. शक्यतो क्रियाटिनिन हा जो घटक असतो शरीरामध्ये तो आपल्या मसल्समध्ये किंवा लिव्हरमध्ये तयार होत राहतो आणि नॉर्मल किडनी जेव्हा फंक्शन होत असतं म्हणजे किडनीचं काम व्यवस्थित चालू असतं ते शरीरातून बाहेर टाकण्यात येतं रेग्युलरली. तर ज्या वेळेला किडनीचं काम कमी होतं कुठल्याही कारणामुळे त्यावेळेला ह्या क्रियाटिनिनचं प्रमाण हे शरीरात वाढत जायला लागतं. अच्छा. तर क्रियाटिनिनचं प्रमाण वाढत जाणं हे डेंजरस आहे. तर नॉर्मली पुरुषांच्या मध्ये क्रियाटिनिनचं प्रमाण हे 1.5 पेक्षा कमी असतं, स्त्रियांच्या मध्ये 1 पेक्षा कमी असतं. तर हे प्रमाण जर या लेवलपेक्षा जास्त वाढलेलं आहे तर त्यावेळेला आपल्याला समजून येते की किडनीला काहीतरी इजा झालेली आहे आणि आपल्याला आता पटकन याच्यासाठी उपचार किंवा इव्हॅल्युएशन करणं गरजेचं आहे. अच्छा. तुम्ही मगाशी सांगितलं की किडनी जर खराब होत असेल तर त्याचे सुरुवातीला लक्षणं काय काय असू शकतात, पण ज्या वेळेला लक्षात येईल की येस आपल्या किडनीवरती काहीतरी अफेक्ट झालेला आहे त्याच्यामागं कारण काय असतं? म्हणजे त्याच्यामध्ये मद्यपान असतं, मांसाहार असतं, काय नेमकं माणसाने काय खबरदारी घेतली पाहिजे? या प्रश्नामध्ये जो पहिला प्रश्न आहे की याची कारणं काय आहेत, शक्यतो किडनी खराब होण्याची कारणं, तर याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट जे कॉमन 2 आजार आहेत आपल्या समाजामध्ये भारत देशामध्ये ओव्हरऑल, ते म्हणजे एकतर मधुमेह आणि ब्लड प्रेशर, उच्च रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर. ह्या 2 कारणांचं जर आपण 100 रुग्ण किडनीच्या आजाराचे बघितले तर 60 ते 70% रुग्ण ह्या 2 कॅटेगरीतले असतात, ज्यांना उच्च रक्तदाब असतो किंवा ज्यांना डायबिटीज. यस. याच्या व्यतिरिक्त आणि ह्या 2 कारणांसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली बदलती जीवनशैली. परत अजून फिरून गंगावेश तसंच होते, प्रत्येक एपिसोड मध्ये हा मुद्दा येतोय की आपली एकूणच लाईफस्टाईल बदलत चाललेली आहे आणि त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावरती होत चालू आहे. म्हणजे काही आपण असं म्हणतो की सगळ्या आजारांचं मूळ पोटात असतं, पण आता मला असं वाटतं की सगळ्या आजारांचं मूळ हे ब्लड प्रेशर आणि डायबिटीस मध्ये आहे काय, असा तर वेळ आलेली आहे. पण मग डायबिटीस नसला किंवा ब्लड प्रेशर नसलं तर किडनीला काही त्रास होणार नाही असं म्हणता येईल? नाही, असं नाही म्हणता येत आपल्याला. जसं मी सांगितलं 60 ते 70% रुग्ण ह्या 2 कॅटेगरीतले असतात. याच्या व्यतिरिक्त बरीचशी अशी जनुकीय कारणं आहेत की ज्याच्यामुळे किडनीला आजार होऊ शकतो, जे तुमच्या फॅमिलीमधून एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला ट्रान्सफर होतात. याच्या व्यतिरिक्त जंतू संसर्ग किडनीला जे होतात, त्याच्यानंतर मुतखडा हाही एक आपल्या भागामध्ये दिसणारा कॉमन प्रॉब्लेम आहे लोकांना, की मुतखड्या बऱ्याच वर्षापासून असतो पण दुर्लक्षित होतो. मग त्याच्यामुळे खूप वर्षानंतर किंवा किडनीचा म्हणजे लघवीचा जर फ्लो ब्लॉक झाला तर त्याच्यामुळे किडनीवरती प्रेशर होऊन किडनीला इजा होऊ शकते. पण मगाशी म्हणलं असं की एका वेळेला एकच किडनी खराब होऊ शकते की दोन्हीवरती परिणाम होत असतो? आता जेव्हा कधी किडनीचं म्हणजे क्रियाटिनिनचं प्रमाण शरीरात वाढलेलं आहे असं दिसून येतं तर शक्यतो इजा ही झालेली असते ती दोन्ही किडनीला झालेली असते. तर
बऱ्याच जर काही मुतखडा असेल किंवा जंतुसंसर्ग इन्फेक्शन असेल तर अशा वेळेला एखाद्या किडनीला इजा होऊ शकते, पण दुसरी किडनी खूप जास्त प्रमाणात प्रयत्न करते की जे खराब झालेली किडनी आहे तिचं काम कॉम्पन्सेट करण्याचं. अच्छा. तर त्यामुळे क्रियाटिनिन हे बऱ्याच वेळेला वाढत नाही, पण जेव्हा क्रियाटिनिन वाढलेलं दिसतं तर ते डॅमेज जे झालेलं असतं ते बऱ्याच अंशी दोन्ही किडनीला सेम प्रमाणात झालेलं असतं. पण जेव्हा किडनी फेल्युअर होती त्यावेळी सुद्धा ह्या दोन्ही किडन्यांमध्येच परिणाम असतो. हो, जेव्हा किडनी फेल्युअर आपण म्हणतो त्यावेळेला हा डॅमेज जो असतो तो जास्त म्हणजे दोन्ही किडन्यांना झालेला असतो. पण आपल्याकडे शरीरामध्ये उजव्या आणि डाव्या बाजूला अशा ज्या काही दोन किडनी असतात हो. या दोघांचीही काम करण्याची क्षमता किंवा काम करण्याची जबाबदारी ही सारखीच असती का? हो, का त्या दोघांच्या मध्ये पुन्हा काही त्यांचं इंटरनल कामाचं डिस्ट्रीब्युशन असतं? मोस्ट ऑफ द पेशंट म्हणजे 95% पेक्षा जास्त लोकांच्या मध्ये दोन्ही किडनीचं काम हे 50-50% विभागून असतं. बर. काही फार प्रमाणात 1-2% मध्ये त्याच्यामध्ये फरक असू शकतो, पण त्याच्यामुळे ओव्हरऑल म्हणजे उपचार पद्धती किंवा मॅनेजमेंटमध्ये काही जास्त फरक पडत नाही. अच्छा. जर कुठल्याही कारणाने एखाद्या किडनीला इजा झालेली असेल आणि ती किडनी निकामी झालेली असेल तर दुसऱ्या किडनीनं ते काम बऱ्याच अंशी कॉम्पन्सेट केलेलं असतं. अच्छा. मग त्यामुळे आपल्याला जर क्रियाटिनिन नॉर्मल रेंजमध्ये दिसत असेल तर एक किडनी खूप जास्त प्रमाणात काम करत नसेल तर ती दुसरी किडनी काम करते असं मानलं जातं. किडनीला सूज येते असं बऱ्याचदा डॉक्टर सांगतात किंवा सूज आलेली आहे म्हणून त्याची कारण काय असतात? किडनीला सूज येणे हा बऱ्याच अंशी एक आपण म्हणू शकतो की सोप्या भाषेत सांगितलेला शब्द आहे ऍक्च्युली. अच्छा. तर किडनीला सूज येणं जेव्हा क्रियाटिनिन वाढलेलं असतं तेव्हा बऱ्याच लोकांना सांगितलं जातं डॉक्टरांच्याकडून की किडनीला सूज आलेली आहे. तर ती एक जनरल टर्मिनॉलॉजी आहे. म्हणजे थोडक्यात किडनी खराब होण्याची ती पहिली स्टेज आहे. नक्कीच. अच्छा. पण मग आता तुम्ही जेव्हा किडनी ट्रान्सप्लांट करता तेव्हा किडनी ट्रान्सप्लांट जसं आपण साधं आपल्याला रक्त चढवायचं असलं तरी ब्लड ग्रुप आपल्याला मॅच करावा लागतो. हो. सर किडनी ट्रान्सप्लांट करत असताना पण काही त्याचे निकष आहेत का? त्यातले कायदेशीर निकष नाही मिळत. मी मेडिकल टर्मिनॉलॉजीतले विचारतोय. ओके. सो किडनी ट्रान्सप्लांट जेव्हा आपण म्हणतो जे प्रत्यारोपण आपण म्हणतो तर त्याच्यासाठी बरेच निकष आहेत ऍक्च्युली. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जेव्हा ट्रान्सप्लांट करण्याची गरज आहे असं आम्ही सांगतो तेव्हा ऑलरेडी त्या पेशंटचं क्रियाटिनिन हे खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे आणि किडनीचं काम हे अगदी म्हणजे 10 ते 15% कमी आलेलं आहे दोन्ही किडनी मिळून. त्यावेळेलाच हा ऑप्शन म्हणजे जो गरज आहे ती पेशंटला आपण सांगतो. मग त्यावेळेला जेव्हा किडनी ट्रान्सप्लांट करायची आहे याच्या अगोदर बऱ्याचशा तपासण्या केल्या जातात. म्हणजे जे ट्रान्सप्लांट आपण मोस्टली ॲडवाईस करतो की जेव्हा एखाद्या व्यक्तीला गरज आहे तर घरातला एखादा हेल्दी व्यक्ती स्वस्थ व्यक्ती डोनर म्हणून पुढे आला तर त्यांच्या तपासण्या केल्या जातात की किडनी दान करताना त्यांचं आरोग्य हे तितकंच महत्वाचं आहे. कारण की एखाद्या व्यक्ती स्वतःहून आपली किडनी दुसऱ्या रुग्णाला देतो आहे तर त्यावेळेला किडनी दान करणाऱ्या व्यक्तीच्या आरोग्याला काही इजा नसावी, म्हणजे त्यांना काही आजार नसावेत, थोड्याफार प्रमाणात असतील तर ते कंट्रोलमध्ये असावेत यासाठी बऱ्याचशा तपासण्या ह्या डोनरच्या केल्या जातात, दान करणाऱ्या व्यक्तीच्या केल्या जातात. आणि त्याचसोबत किडनी ज्यांना ट्रान्सप्लांट करायची आहे, ज्या रुग्णाला किडनी बसवायची आहे, फिट करायची आहे, त्यांच्याही तपासण्या केल्या जातात की त्यांना ती किडनी ट्रान्सप्लांट केल्यानंतर त्या किडनीला व्यक्ती शरीरानं ऍक्सेप्ट केली पाहिजे आणि त्या किडनीचा डोनेशनचा फायदा हा रुग्णाला खूप जास्त प्रमाणात व्हावा याच्यासाठी ह्या तपासण्या केल्या जातात. ज्याच्यामध्ये रक्तगट येतं, त्याच्यानंतर क्रॉस मॅचेस येतात की ज्याच्यामध्ये काही घटक असतात शरीरामध्ये की जे एक प्रकारची इम्युनिटी असते शरीरामध्ये की बाहेरची कुठलीही वस्तू आपल्या शरीरात सहजासहजी ॲक्सेप्ट केली जात नाही, तर ती इजा होऊ नये ट्रान्सप्लांट केलेल्या किडनीला यासाठीही बऱ्याचशा टेस्ट केल्या जातात. आणि जेव्हा या टेस्टमधून आपल्याला कळतं की बाबा इतकी रिस्क आहे आणि ही रिस्क कमी करण्यासाठी आपल्याला काय काय गोष्टी कराव्या लागतात, म्हणजे उपचार पद्धतीमधले बदल असतील किंवा ऑपरेशनच्या वेळेला जे काही बदल असतील किंवा मॅनेजमेंट असेल तर ते डिसिजन्स घेतले जातात. हे ट्रान्सप्लांट करण्याच्या अगोदर टेस्टमधून माहिती पडतं. पण जेव्हा किडनी प्रत्यारोपण होतं, ट्रान्सप्लांट होतं, त्यावेळेला निरोगी व्यक्तीच्या शरीरातील एक किडनी काढली जाते आणि ती त्या पेशंटला दिली जाते. बरोबर. तिथून पुढे संपूर्ण आयुष्यभर एकाच किडनीवरती त्या माणसाचं काम चालू असतं. अशा वेळेला त्या एका किडनीवरती लोड येत नाही आणि ज्यानं दिली आहे त्या डोनरवरती पण त्याच्या पण शरीरात एकच किडनी राहिली तर त्याच्या पण किडनीवरती लोड येणार.
म्हणजे एकाच वेळेला आपण 2 माणसांच्या आयुष्यामध्ये धोका पत्करत असतो असं वाटत नाही? जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला किडनी ट्रान्सप्लांटचा ऑप्शन देतो, तर हा ट्रान्सप्लांटचा ऑप्शन तेव्हाच येतो जसं मी सांगितलं की किडनीचं आता काम खूप कमी कमी झालं. करतायत आणि किडनीचं काम जेव्हा कमी होतं तर आपल्याकडे 2च ऑप्शन राहतात. एक तर पेशंटला डायलिसिस चालू ठेवणे किंवा दुसरा ऑप्शन असतो की किडनी ट्रान्सप्लांट करणे. तर ट्रान्सप्लांट म्हणजे किडनी प्रत्यारोपण हे कधीही डायलिसिसच्या पेक्षा 100 पटीनं जास्त चांगला ऑप्शन आहे, बरं. एस्पेशली जे तरुण लोक असतात त्यांच्यामध्ये. कारण की किडनी ट्रान्सप्लांट नंतर ओव्हरऑल ज्याला आपण मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये म्हणतो की पेशंटची जीवनशैली किती प्रमाणात सुधारते, ही डायलिसिस पेशंटपेक्षा नक्कीच चांगली चांगली राहते. असते. पण त्यामुळे एकदा किडनी ट्रान्सप्लांट झाल्यानंतर ती किडनी आयुष्यभर काम करते का, की पुन्हा काही वर्षानंतर ती किडनी पण फेल होण्याचा संभव असतो? किडनी ट्रान्सप्लांट केल्यानंतर काही औषधं असतात जी पेशंटला व्यवस्थित घ्यावी लागतात, वेळच्या वेळेला घ्यावी लागतात, जे डॉक्टर्स त्यांना सल्ले देतात वेळच्या वेळेला की हे औषधं चालू ठेवायची आहेत. आणि रेग्युलरली त्यांचं मॉनिटरिंग होतं की किडनी ट्रान्सप्लांट नंतर किडनीचं काम किती प्रमाणात चालू आहे वगैरे. आणि त्यानुसार मग आपण त्या पेशंटसाठी ट्रान्सप्लांट केल्यानंतर सुद्धा फॉलोअपला ठेवतो. किडनी ट्रान्सप्लांटचं जे जसं तुम्ही म्हणालात की आयुष्यभर चालू राहते का, तर प्रत्येक व्यक्तीसाठी ती चालू राहील असं नाही आहे. किडनी ट्रान्सप्लांट मोस्टली ते मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये आम्ही सक्सेस रेट जो म्हणतो की ट्रान्सप्लांट नंतर 95 ते 96% लोक फर्स्ट इयरला त्यांचं किडनी फंक्शन चांगलं असतं. त्यानंतर 5 वर्षामध्ये ते प्रमाण 85 ते 90% राहतं. तर किडनी किती प्रमाणात चालेल हे बऱ्याच गोष्टींवर अवलंबून आहे. अवलंबून असतं की पेशंटला कोणत्या आजाराने किडनीचा प्रॉब्लेम झाला होता, किडनी दान करणाऱ्या व्यक्तीला काही आजार होता का, त्यांचं वय किती होतं, किंवा ऑपरेशन कशा प्रमाणात किती प्रमाणात सक्सेस झालेला आहे, किडनी ट्रान्सप्लांट नंतर पेशंटचं क्रियाटिनिन किती लेवलला आलेलं आहे, या बऱ्याचशा फॅक्टर्सवरती अवलंबून राहतो. अच्छा. पण आपल्याकडे अथायू मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये किडनी ट्रान्सप्लांटचे ऑपरेशन होतात का? किडनी ट्रान्सप्लांटचं आत्ताच मला या माध्यमातून सांगायला आवडेल लोकांना की किडनी ट्रान्सप्लांटसाठी लायसन्स जे आहे ते अवेलेबल झालेलं आहे. ओके. अजूनपर्यंत ट्रान्सप्लांट झालेलं नाही, पण इथून पुढं आम्ही ट्रान्सप्लांटच्या प्रोग्रामसाठी वर्कअप स्टार्ट केलेला आहे. म्हणजे लवकरच अथायूमध्ये पण किडनी ट्रान्सप्लांट होऊ शकेल. येस. आता तुम्ही मगाशी बोलताना मला डायलिसिस डायलिसिस या शब्दाचा अनेकांनी धसका घेतलेला असतो. म्हणजे डायलिसिस सुरू झालं की आता किडनी हळूहळू काम करायचं बंद होत गेलेली आहे असं एक प्रकारे समजलं जातं. डायलिसिस याचा अर्थ कृत्रिमरित्या किडनीचं काम करून घेणे. हो. बरोबर ना? बरोबर. पण हे डायलिसिस किती वर्ष चालू राहू शकतं मॅक्सिमम? पहिली त्याला गोष्ट काही असा नियम नसेल, पण तुमच्या अनुभवातनं की साधारणपणे 8-10 वर्ष सुद्धा किंवा 15 वर्ष सुद्धा डायलिसिस करून माणूस व्यवस्थित धडधाकट राहू शकलेला आहे, अशी काही उदाहरणं आहेत का? नक्कीच आहेत. म्हणजे डायलिसिस पहिली गोष्ट म्हणजे की किती दिवसांसाठी चालवायचं हे बऱ्याच अंशी पेशंटला कोणत्या आजाराने किडनीचा त्रास झालेला आहे यावरती डिपेंड असतं. ज्याला आम्ही ॲक्यूट किडनी इंजुरी म्हणतो की काही इतर कारणामुळे किंवा काही किडनीच्या आजारामुळे की मागच्या 2 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये किडनीला त्रास सुरू झालेला आहे, सूज आलेली आहे आणि क्रियाटिनिन वाढलेला आहे, पेशंटला त्रास होतोय, तर त्यावेळेला जे डायलिसिस स्टार्ट केलं जातं ॲक्यूट किडनी इंजुरी याला आपण जे म्हणतो, त्यामध्ये बऱ्याच वेळेला हे टेम्पररी स्वरूपाचं डायलिसिस असतं. अच्छा. पण जे जुनाट किडनीचे आजार असतात ज्याला आपण क्रोनिक किडनी डिसीज म्हणतो की 3 महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटून गेलेला आहे आणि क्रियाटिनिन वाढलेलं राहतंय आणि पेशंटला आता त्याचे सिम्पटम्स स्टार्ट झालेले आहेत, अशा वेळेला जे डायलिसिस देतो ते आपण लाईफ लॉंग डायलिसिस द्यावं लागतं अशा पेशंट्सला. तर नक्कीच आहेत. म्हणजे किडनीचं डायलिसिस जे आहे ते काही पेशंट्स 10-15 वर्ष सुद्धा म्हणजे सस्टेन करतात. डायलिसिसचे काही साईड इफेक्ट पण आहेत ना, पण त्यातनं जंतू संसर्गाचा धोका जास्ती असतो. जंतू संसर्ग डायलिसिस हे बघा, कुठलीही उपचार पद्धती जेव्हा येते त्याचे फायदे आणि नुकसान तोटे हे दोन्ही असणारच. असतातच. आणि फायदे आणि नुकसान हे नेहमी पेशंट्सला सांगितले जातात त्याच्यासाठी. डायलिसिस आपण जेव्हा कुठल्याही व्यक्तीचं सुरू करतो त्यावेळेला पेशंटला अगोदर काय काय आजार होते आणि
त्यांना काय काय रिस्क फॅक्टर्स आहेत याच्यावरती डिपेंड करतं की म्हणजे आपण त्यांची डायलिसिसची थेरपी ठरवतो की म्हणजे पेशंटला आठवड्यातून 2 वेळेस द्यायचं आहे डायलिसिस किंवा 3 वेळेस द्यायचं आहे या पद्धतीनं. आता जसं आपण किडनीची कामं बघितली त्याच्यामध्ये होतं की लघवी तयार करणे, शरीरातील कचरा बाहेर टाकणे, रक्ताचं म्हणजे जे लाल रक्तपेशी असतात त्यांना बनवण्यासाठी स्टिम्युलस देणे. तर यामधलं डायलिसिस जे आहे ते लघवीचं जे प्रमाण असतं कमी झालेलं असतं ते एक शरीरातून पाणी काढण्याचं काम करतं. दुसरी गोष्ट मध्ये शरीरामध्ये जे बरेचसे वेस्ट प्रोडक्ट जो कचरा तयार झालेला असतो जो की नॉर्मली किडनीमार्फत काढला जातो ते क्लिअर करण्याचं काम हे मशीनद्वारे केलं जातं. पण याच्या व्यतिरिक्त ज्या गोष्टी आहेत की रक्ताचं प्रमाण कमी होण्याचे जे आहे किंवा हाडं मजबूत राहत नाहीत याचं जे कारण आहे तर त्याच्यासाठी औषध उपचार दिले जातात. जर रुग्णांनी ते औषध उपचार नीट घेतले नाहीत तर मग बऱ्याचशा रुग्णांना डायलिसिसच्या दरम्यान किंवा डायलिसिसच्या नंतर रक्त चढवण्याची गरज भासते. तर अशा वेळेला मग त्या गोष्टीमधून रक्ताद्वारे जे ट्रान्समिट होणारे आजार आहेत ते होण्याचा धोका असतो. तर रेग्युलरली डायलिसिस पेशंट्समध्ये त्या रक्ताच्या तपासण्या ह्या केल्या जातात. दर 2-3 महिन्यानंतर त्या रक्ताच्या तपासण्या केल्या जातात. हिमोग्लोबिनची लेवल बघून त्यांना काही औषधं वाढवण्याची किंवा ट्रान्सफ्युजन देण्याची म्हणजे रक्त चढवण्याची काही गरज आहे का या गोष्टी बघितल्या जातात. आणि डायलिसिसच्या दरम्यान जे डायलिसिस टेक्निशियन्स असतात, स्टाफ असतात ते प्रिकॉशन्स घेतात की जंतुसंसर्ग कमीत कमी व्हावा. पण मग मला सांगा की आता अथाई हॉस्पिटलमध्ये अशा पद्धतीची डायलिसिसची सुविधा आहे? हो, आमच्याकडे फुल फ्लेज डायलिसिस युनिट आहे ज्याच्यामध्ये आता सध्याच्या घडीला 35 ते 40 डायलिसिसचे पेशंट रेग्युलरली डायलिसिसला येतात. किती मशीन्स आहेत? सध्या आमच्याकडे 6 मशीन्स आहेत. 6 मशीन आहेत? हो. म्हणजे एकाच वेळेला 6 पेशंट्सला डायलिसिस ट्रीटमेंट आपण देऊ शकतो. हो. पण एकदा डायलिसिस सुरू झाल्यानंतर ते आयुष्यभर चालू राहतं की कालांतरानंतर डायलिसिस करायची गरज नाही असं पण येऊ शकतं? जसं मी मगाशी बोललो की जर अॅक्यूट किडनी इंजुरी असेल, कमी कालावधीतला किडनीचा आजार असेल की ज्याच्यावरती आपल्याला उपचार पद्धती अवेलेबल आहे, उपचार पद्धती उपलब्ध आहे, तर अशा पेशंट्सना उपचार पद्धतीनंतर किडनीचं काम सुधारण्यात आलं तर नक्कीच त्यांचं डायलिसिस काही दिवसांनी थांबवण्याची डिसिजन्स घेता येतो. मी का विचारलं म्हणजे डायलिसिस म्हणजे आता किडनीच्या आजारातला शेवटचा उपचार अशी जी काही समजूत आहे ती कितपत खरी आहे? आता डायलिसिस सुरू झालं ना म्हणजे आता या पेशंटच्या किडन्या कामातून गेल्या असं जे लोकांना वाटत असतं त्यात तथ्य आहे का? यामध्ये म्हणजे जसं मी सांगितलं की जर जुनाट किडनीचा आजार असेल म्हणजे किडनी ह्या 3 महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी डॅमेज झालेल्या आहेत असं आपल्याला टेस्टमधून जर लक्षात येत असेल किंवा पेशंटच्या सिम्पटम्सवरून लक्षात येत असेल आणि जर त्या कारणासाठी डायलिसिस स्टार्ट केलेलं असेल तर आपल्याला डायलिसिस हे कंटिन्यू करावं लागतं तशा पेशंटसाठी. आणि अशा पेशंट्सना मग ऑप्शन्स हा राहतो की एकतर ट्रान्सप्लांट करवणे किंवा मग आयुष्यभर डायलिसिस चालू ठेवणे. किडनीचं आरोग्य चांगलं राहावं याच्यासाठी काय खबरदारी घेतली पाहिजे? सामान्य माणसांच्या मध्ये, व्यक्तींच्या मध्ये किडनीच्या आरोग्याबद्दल बरेचसे समज गैरसमज आहेत आणि बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्या आपण म्हणजे ध्यानात ठेवल्या तर आपल्याला किडनीचं डॅमेज जे आहे म्हणजे ते अर्ली स्टेजला म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये जर पकडण्यात आलं तर आपल्याला त्याचा बऱ्याच अंशी आजार रोखता येतो. प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. येस, जेणेकरून ती फार टर्मिनल स्टेजला जाऊन काय पथ्य पाळली पाहिजेत, कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ज्या व्यक्तींना मधुमेह आहे किंवा ब्लड प्रेशरचा आजार आहे त्या लोकांनी पहिली प्रिकॉशन ही घेतली पाहिजे की त्यांचा आजार हा कसा कंट्रोलमध्ये राहील यासाठी जी काही औषधं आहेत, गोळ्या आहेत त्या नियमित घेणे, साखर आणि ब्लड प्रेशर वेळच्या वेळेला चेक करून घेणे, ते कंट्रोलमध्ये ठेवणे की जेणेकरून त्याच्यामुळे किडनीला डॅमेज होणार नाही, ही पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट की आपली जीवनशैली जी बदलत चाललेली आहे त्याच्यामध्ये फास्ट फूड असेल, जंक फूड असेल किंवा आपण ज्याला बैठ्या स्वरूपाची कामं आहेत त्याच्यामुळं बऱ्याच अंशी आपलं समाज माध्यमातलं जे व्यक्तींचं वजन जे जास्त वाढतं, ओबेसिटी हा एक खूप मोठा रिस्क फॅक्टर आहे, तर त्याला शक्य तितकं टाळणं. दुसरी गोष्ट की मद्यपान असेल किंवा तंबाखूचं सेवन, गुटख्याचं सेवन या गोष्टी पण बऱ्याच अंशी किडनीच्या ओव्हरऑल आरोग्यासाठी हानिकारक असतात, तर त्यांना अवॉइड करणे.
त्याच्यानंतर जी मी जनरली मद्यपान लिव्हरवरती परिणाम करतं असं म्हणतात, हो. पण त्याचा किडनीवरती पण परिणाम होतो. नक्कीच होतो. त्याच्यानंतर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायला आवडेल की जर कुठल्याही पद्धतीची जी कोल्ड्रिंक्स आहेत हां. तर तीही बऱ्याच अंशी किडनीच्या आरोग्यासाठी हानिकारक असतात, तर तीही अवॉइड केलेली कधीही चांगली. त्यानंतर काही लोक म्हणजे काही लोकांच्या मध्ये जे आपण सिम्पटम्स बद्दल डिस्कशन केलं की त्या प्रकारचे सिम्पटम्स काही दिसले की लघवीचा रंग बदलतो आहे, अंगावरती सूज येते आहे, किंवा लघवी करताना त्रास होतो आहे, किंवा जुनाट मूतखड्याचे काही आजार वगैरे असतील, तर अशा प्रकारचे जे आजार असतील किंवा लक्षणं दिसली तर पटकन किडनीच्या विकार तज्ज्ञांची मदत घेणे, त्यांच्याकडे फॉलोअप करणे आणि ज्या टेस्ट गरजेच्या असतील त्या करून घेणे, की जेणेकरून आजार हा सुरुवातीच्या काळामध्ये पकडला जाईल आणि पुढं जे डॅमेज होऊ शकतं ते आपण तिथं रोखू शकतो. योग्य वेळी निदान आणि त्यावेळी इमिजिएटली त्यावरती उपचार हे जर केलं तर आपण किडनीचं आरोग्य उत्तम ठेवू शकतो. पण अथायू हॉस्पिटलमध्ये हा जो काही नेफ्रॉलॉजी डिपार्टमेंट आहे, इथं किडनीचे सर्व प्रकारचे आजार, त्यांच्या तपासण्या आणि त्याच्यावरचे उपचार अशी दोन्हीची सुविधा आहे का? हो, आमच्याकडे ज्या किडनीशी संबंधित ज्या काही तपासण्या वगैरे लागतात किंवा उपचार पद्धती ज्या काही लागतात त्या अत्यंत म्हणजे इमिजिएटली अवेलेबल आहेत. आणि कुठल्याही पद्धतीचे किडनीचे विकार जेव्हा आम्हाला लक्षात येतात तर आम्ही त्यांना त्या सुविधा प्रोव्हाइड करतो आहे सध्या. अथायू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील नेफ्रोलॉजी डिपार्टमेंटमधील डॉक्टर रणजित दळवी यांनी आज आपल्याला सविस्तरपणे माहिती दिली. शरीरातला एक अत्यंत महत्त्वाचा अवयव म्हणजे किडनी, आणि किडनीचं आरोग्य राखणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. किडनी फेल म्हणजे आयुष्य फेल अशी अनेक उदाहरणं आपण बघतोय. गेल्या काही वर्षात सुदैवानं मेडिकल सायन्स ज्या पद्धतीनं डेव्हलप होत गेलं आणि त्यामुळं किडनी ट्रान्सप्लांट यासारखे उपचार आता कोल्हापुरात मिळू लागलेले आहेत. अथायूमध्ये सुद्धा आता किडनी ट्रान्सप्लांट होऊ शकणार आहे. याशिवाय डायलिसिस युनिटसुद्धा अथायूमध्ये आहे आणि डॉक्टर दळवी यांच्यासारखे नेफ्रॉलॉजिस्ट या हॉस्पिटलमध्ये नेहमीच रुग्णांच्या सेवेसाठी सज्ज असतात. आज डॉक्टर दळवी आमच्या स्टुडिओमध्ये आले आणि या एका वेगळ्या विषयावरती सविस्तरपणे बोलले. याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. थँक्यू. नमस्कार. नमस्कार.